मुझ में कितने राज है बतलाऊं क्या, बंद एक मुद्दत से हूं खुल जाऊं क्या. आता कसं आहे की चॅनेल विरोधात लढणं हे कलाकारांच्या दृष्टीनं फार अवघड असतं, किंवा एखाद्या प्रोडक्शन हाऊसच्या विरोधात लढणं, आणि ती बलाढ्य शक्ती आहे. एका खूप महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघासाठी एका खूप मोठ्या आणि खूप जुन्या पक्षानं, भारतातल्या खूप मोठ्या पक्षानं मला ऑफर दिली होती उमेदवारीची. शरद पवार साहेबांचा फोन आला मला की उद्या भेटायला या सकाळी 10 वाजता. अचानक टी व्हीवर फ्लॅश व्हायला लागलं की किरण मानेंना काढून टाकण्याचं कारण महिलांशी गैरवर्तन म्हटल्यावर आपल्याला वाटतं काय. आता राजवाड्यांची गोची अशी झाली होती की ते तिथं आल्याला म्हणाले की माझी नोकरी जाईल बहुतेक. आज तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सत्ताधाऱ्यांविषयी एक पोस्ट करा. जातीत फूट पाडली जाते. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, दलित विरुद्ध मराठा असं लढवलं जातंय. तुम्हाला हिंदू मुस्लिम भेद केला जातोय. चालतच नाहीत मराठी सिनेमे किती चाललेत मला सांगा ना. या 7-8 वर्षात किती चाललेत? खूप कमी सिनेमे चाललेत. आता मला सांगा किती मोठा शब्द आहे महाराष्ट्राचा फेवरेट, किती मोठा शब्द आहे. पण ते अवॉर्ड तुम्ही बघितले तर काही अपवाद वगळता ज्यांचे सिनेमांना चाललेलेच नाहीत, माणसं थिएटरमध्ये गेलेलीच नाहीत, त्यांना फेवरेट म्हणून अवॉर्ड देतात. ती अभिनेत्री म्हणली नाटक मस्त आहे रे, पण आपल्यातला एखादा घ्या ना हिरो. आपल्यातला म्हणजे कोणातला हे मला पहिला प्रश्न पडला. आपल्यातला म्हणजे कोण? आपल्याकडं अत्यंत चांगले रोल अत्यंत थोकरे नटांना दिले गेले, का तर तो माझा मित्र आहे म्हणून. अनेक बायोपिकमध्ये मोठमोठ्या नटांनी माती केलेली आहे. प्रचंड फरक पडलाय. तसा किरण माने म्हणून मला वैयक्तिक फार फरक नाही पडला, पण बाहेरच्या जगण्यात प्रचंड फरक पडलाय. बिग बॉसमुळे माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल जे गैरसमज होते लोकांचे ते बऱ्यापैकी दूर झाले असं मला वाटतंय. आणि काय झालं की बिग बॉसच्या आधी खूप अफवा होत्या की जी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, त्यामुळे हा नक्की स्वभावाने कसा आहे, नक्की त्याच्याविषयी जे आपण वाईट ऐकलं होतं तसाच तो आहे का. तर बिग बॉसमध्ये जातानाच मी ठरवलं होतं की आपण जे आहोत ते आहोत, खरं वागायचं. म्हणजे मला सुद्धा कळेल की माझं कुठं चुकतंय. समजा काही चुकीचे माझ्यावर आरोप झाले असतील तर ते खरे आहेत की नाहीत हे मलाही कळावं, कारण शेकडो कॅमेरे असतात. नक्की किती असतात कोणालाही माहीत नाही, ते फक्त त्यांना माहिती आहे. पण प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरा असतो, तुम्हाला तो टिपून घेत असतो, त्यामुळे तिथे खोटं वागून चालत नाही. जेव्हा बिग बॉसमध्ये गेलो आणि बिग बॉसमध्ये जाताना माझी मनस्थिती फार विचित्र होती, कारण त्याच्या आधी खूप आघातांशी सामना केला होता मी. कारण करिअरच्या अशा टप्प्यात असे आघात झाले होते की पुढं अंधार दिसत होता, नक्की आपण कुठे चाललोय कळत नव्हतं, आणि इथून बाहेर आल्यानंतर आपल्या आयुष्याचं नक्की काय होणार आहे हे माहिती नव्हतं. आणि तिथून जेव्हा बाहेर पडलो आणि साताऱ्यात गेल्या माझी मोठी मिरवणूक निघाली, तेव्हा जाणवलं की आपण जिंकलोय. म्हणजे ही व्यक्तिमत्वाला प्रूव्ह करायची लढाई होती. म्हणजे माझं व्यक्तिमत्व काय होतं, म्हणजे फक्त बिग बॉस जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, लोकांची मनं जिंकणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. आणि तेव्हा मला कळलं की मी बरोबर आहे कदाचित. आता मला मागे वळून बघताना वाटतं की बिग बॉसच्या आधी माझ्यावर जे आरोप झाले, किंवा मला ज्यांनी आरोप केले त्यांचे आभार मानायचे आहेत खरंच, की त्यांनी किरण माने हे व्यक्तिमत्वाचा पुढचा 10 वर्षाचा स्ट्रगल सोपा केला. त्यांनी असे आरोप केल्यामुळे सगळ्या जगाचं माझ्याकडे लक्ष गेलं. कसं आहे की एखाद्याला आपण वाईट समजतो आणि नंतर तो वाईट नाही हे कळतं ना, तेव्हा खूप मोठा फरक त्या माणसाच्या आयुष्यावर पडतो, जो माझ्या आयुष्यावर पडलाय. दुसरी गोष्ट, माझ्या घरच्यांसाठी खूप बरं झालं की खूप आघात त्यांनी सहन केले होते. माझ्यात ताकद आहे सगळं सहन करायची, लढायची, झुंजायची ताकद आहे, पण घरातल्यांच्यात ती प्रत्येक घरातल्यांच्यात असतेच असं नाही. त्यांना वाटतं की काय होणार याच्या करिअरचं, पण त्यांनाही एक दिलासा मिळाला. तर बिग बॉस नंतरचं लाईफ पूर्णपणे बदलून गेलंय. अजिबात नसतं, म्हणजे आमच्यासाठी अजिबात नसतं. आम्ही आतमध्ये जातो, मलाही वाटायचं पूर्वी की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं,
पण नाही, तसं नाही. मला आत गेल्यानंतर कळलं की काही नाही. तुम्हाला तिथे ज्या परिस्थितीत तुम्हाला टाकतात त्या परिस्थितीत तुम्हाला तुम्ही जसे आहात तसं बिहेव करायचं असतं. तुमच्या मनात येईल ते बोलायचं असतं. मुद्दाम खोटी भांडणं वगैरे अजिबात नसतात. ती वाटतात तशी, पण तुम्ही असताच अशा परिस्थितीत की एका खोलीत बंद होता तुम्ही 15-16 जण, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या वृत्तीचे आणि वेगवेगळे लोक असतात. त्यांना वेगवेगळ्या टास्क दिली जातात. त्या टास्क्समधून ती टास्क असतात ती स्क्रिप्टेड असतील बाहेरून, पण आतमध्ये काही स्क्रिप्टेड नसतं. तुम्ही असं करा, असं आम्हाला काही सूचना देत नाहीत आम्हाला. जी टास्क तुम्हाला बाहेरून दिसतं की हे टास्क त्यांना दिलं आहे, ते टास्क आम्हाला खेळायचं असतं. अजिबात काही स्क्रिप्टेड नसतं तिथे. बिग बॉस हा जगातला नंबर 1 शो मानला जातो, रियालिटी शो. बिग बॉसमध्ये तुम्ही सेलिब्रिटी म्हणून पूर्वी वावरत असता आणि ते तुम्ही खऱ्या आयुष्यात कसे जगता, कसे चिडता, कसे रडता, कसे भांडता, हे लोकांना बघायला मजा येते आणि ते बिग बॉसमधून तुम्हाला दाखवलं जातं. बिग बॉस हा सायकॉलॉजिकल गेम आहे. तिथं तुमच्या मानसिकतेची, मानसिक बळाची कसोटी लागते. तुमचं मानसिक बळ किती आहे, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, हे अक्षरशः घासून, जाचून, परखून घेतलं जातं आणि तिथे तोच टिकतो शेवटपर्यंत जो बळकट आहे आतून. आतून बळकट आहे. कारण आपण जे करतोय त्यातलं बाहेर काय पोचतंय हे आपल्याला कळत नसतं. की तुम्ही 24 तास तिथे वावरत असता, त्यातला एडिट होऊन 1च तास फक्त बाहेर दिसत असतं आणि आठवड्यातून एकदा महेश मांजरेकर किंवा होस्ट येतात आणि ते होस्ट तुम्हाला काही गाईड करत असतात. ते पण सगळंच परफेक्ट असतं असं नाही. ते ओळखायला तुमच्याकडे एक बुद्धिमत्ता लागते. कारण त्या होस्टचं स्वतःचं सुद्धा काही मत असतं, जे कॉमन ऑडियन्सपेक्षा वेगळं असतं. म्हणून तर होस्टला आवडलेले लोक टिकतातच असं नाही. म्हणजे आमच्या काळात महेश मांजरेकरांना जे स्पर्धक आवडत होते ते टिकत नव्हते. प्रेक्षकांनी त्यांना आऊट केलं आणि प्रेक्षकांना ते आवडत नव्हते. त्यामुळे होस्ट सांगतोय तेच बरोबर असंही नसतं. आणि बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे जरा आपली मराठी इंडस्ट्री छोटी असल्यामुळे संबंध जपणे किंवा मग घाबरणे किंवा महेश मांजरेकर होस्ट करतायत म्हणून ते सांगितलं की खाली मान घालून बसायचं. उगाच त्यांना नाही पटलं तरी गप्प बसायचं. त्यांना उलटं बोललो आपण तर आपल्याला ते सिनेमात घेणार नाही, असं काहीतरी भीती असते सगळ्यांना. पण मी ते सगळी बंधनं झुगारून दिली. जिथे नाही पटलं तिथे मी महेश मांजरेकरांना सडेतोडपणे बोललेलो आहे. जिथे पटलं त्यांचं तिथे मी माझी चुकी मान्य केलेली आहे आणि त्याचा परिणामसुद्धा लोकांना दिसला की महेश मांजरेकरांनी ते काही मनावर नाही घेतलं की मी त्यांना सडेतोड उत्तर दिलं म्हणून. म्हणजे तुम्ही तिथे जे सहन करता, तिथे एक विपश्यनेसारखाच एक प्रकार होतो तिकडे गेल्यानंतर की तुम्ही स्वतःला कळता. म्हणजे मला स्वतःतले दोष कळले, मला स्वतःतले गुणही कळले. बिग बॉस हे तुमचं व्यक्तिमत्व घडवणारं जर तुम्ही त्याचा वापर नीट केला तर, किंवा काही जणांचं करिअरही बर्बाद झालेलं आहे यापूर्वी बिग बॉसमधून. त्यामुळे बिग बॉसमध्ये जाताना तर विचार करून जावं माणसाने की मी नक्की कसा आहे ते त्याला स्वतःला माहिती पाहिजे आणि तिथे खरं खरं वागलं पाहिजे. खरं, अगदी खरं. खोटं कळतं. काही जण येऊन खूप गोड 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 बोलत होते, पण कॅमेरा बरोबर त्यांच्या मनातलं टिपत होता. कॅमेरा हे सर्वात पॉवरफुल वेपन आहे. कॅमेऱ्यापुढे काहीही लपत नाही. तर हे सगळं विचार करून बिग बॉस अजिबात स्क्रिप्टेड नसतं. मुझ में कितने राज है बतलाऊ क्या, बंद एक मुद्दत से हूं खुल जाऊ क्या. खूप गुपितं आहेत त्यावेळची. सगळीच नाही आत्ता बोलू शकत. काही बोलेन मी आत्ता. पण जेव्हा मला मालिकेतून काढून टाकलं तर त्यावेळी काय झालं होतं की 5 जानेवारीला मी एक पोस्ट केली होती जी सार्कॅस्टिक होती. आम्ही कलाकार आहोत. एक प्रेक्षक जरी आलेला असला तरी आम्ही तेवढ्याच हिमतीनं नाटकाचा प्रयोग करतो. त्याच वेळी झालं काय होतं, आपल्या देशाचे पंतप्रधान एका सभेला कुठल्या तरी गेले होते पंजाबात आणि तिकडे प्रेक्षक कमी आहेत म्हणून ते अर्ध्यातून परत फिरले होते. प्रेक्षक 700-800च होते. त्याच्याशी लिंक लावली लोकांनी आणि मला प्रचंड ट्रोल केलं. पण त्या 5 जानेवारी नंतर त्या 2-4 दिवसात काही चक्र अशी फिरायला लागली. मला धमक्यांचे फोन तरी यायला लागले की तू असं बोलतोस, तुला बघून घेतो, कुठल्या सिरियलमध्ये काम करतोस तू. काही जणांनी पोस्टही केल्या की आम्ही सेटिंग केलेलं आहे, त्याला लवकरच सिरियलमधून काढून टाकणार आहेत. अशा पोस्ट माझ्याकडे अजूनही त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत. अशा काही जणांनी पोस्ट केल्या. त्यानंतर एक गोष्ट अशी घडली की स्टार प्रवाह ज्या चॅनलवर मी काम करत होतो त्या चॅनलच्या पेजवर हे सगळे ट्रोल गेले आणि तिथं बायकॉट किरण माने असं त्यांनी
ट्रेंड चालवला तिथे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आहे. त्यात आपल्याला एक अधिकार दिला आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांना जाब विचारायचा असतो तुमच्या प्रश्नांसाठी, तुमच्या समस्यांसाठी, रोजच्या जगण्यासाठी. तर ते मी काही वेगळं करत नव्हतो. मी नागरिक शास्त्रात मला जो अधिकार दिला तोच मी पार पाडत होतो. या ठिकाणी जरी काँग्रेसचे सत्ताधारी असते तरी मी आणखीन तिखट टीका केली असती आणि मी पूर्वी केलेली आहे. आणि हे कलाकाराचं हे कर्तव्य, कलाकार हा संवेदनशील असतो. कलाकारांनी तर बोललं पाहिजे, कारण आम्हाला जेवढं प्रेम मिळतं ना लोकांकडून, त्या प्रेमाची आम्ही परतफेड याच मार्गाने करू शकतो की लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही बोलू शकतो. तर मी तसं बोललो होतो आणि 5 जानेवारी नंतर अशा अनेक धमक्या सुरू झाल्या, शिव्या सुरू झाल्या. 6, 7, 8, 9, 10, 11, 12 मी शूटिंग करत होतो. 13 तारखेचं शूटिंग झालं आणि 13 तारखेला रात्री पॅकअप झाल्या एक तासाभरात मला फोन आला की तुम्ही या सिरियलमध्ये नाही आहे, उद्यापासून आम्ही तुम्हाला रिप्लेस करतो. म्हटलं कारण काय? नाही, जरा खूप लोकांच्या तक्रारी आहेत. म्हटलं कारण काय? तर त्यांनी कट केला. ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मी चॅनल हेडला फोन केला. चॅनल हेडनी फोन उचलला नाही. चॅनलमधल्या एका व्यक्तीला फोन केला, चॅनलमध्ये काम करणाऱ्या त्या व्यक्तीने फोन उचलला. तर त्या व्यक्तीनं मी म्हटलं कारण काय? तर तो म्हणाला तुझ्या राजकीय पोस्ट्स आणि एका महिलेची तक्रार. मला दोन्ही गोष्टी फार अशा वाटल्या की ठीक आहे, राजकीय पोस्टवरून मला का सिरियलमधून का काढून टाकतील. पण त्यानं सांगितलं मला हे. आता मी त्याचं नाव नाही सांगू शकत. चॅनलमध्ये तो काम करतो, त्याची नोकरी आहे. माझ्या पोटावर जरी पाय आलं असतं तरी त्याच्या पोटावर मला पाय येऊ द्यायचा नाही. तेवढा चांगुलपणा माझ्यात आहे. तर तो फोन आल्यानंतर मग मी एक पोस्ट केली फेसबुकवर, काट लो जुबान आंसुओं से गाऊंगा, गाड़ दो बीज हूं मैं पेड़ बन ही जाऊंगा. मला आता यातून बाहेर पडायचं होतं. तर धक्का बसला, वाईट वाटलं, सगळं झालं की असं मी आठवलं की आपण काय केलं या सेटवर. अरे म्हटलं आपण खूप मनापासून काम केलं. हा जो रोल होता विलास पाटीलचा तो मी जगलो 2 वर्ष. 350 एपिसोड. मी अक्षरशः कधी कॉल टाईम चुकवलं नाही. माझ्यामुळे शूटिंग 5 मिनिटं सुद्धा रखडलं नाही. एखादा सीन मला जमत नाही म्हणून फुटेज कमी निघालं असं नाही. उलट फुटेज प्रमाणापेक्षा जास्त निघालंय माझे ज्यावेळी सीन्स होते त्यावेळी. ती सिरियल असताना चॅनल टॉपला गेलं. ती सिरियल टॉपला गेली. जे चॅनल 3 नंबरला होतं ते 1 नंबरला गेलं. ती सिरियल सुरू असताना. मी असं नाही म्हणत की त्या सिरियलमुळे आणि माझ्यामुळे, पण माझा खारीचा वाटा होता, कणभर वाटा होता माझा. आणि हे काय झालं आपल्या बाबतीत? जेलसी होत होती का? तर होत होती सहकलाकार. आणि असणार, साहजिक आहे. मी सुद्धा जेलस झालो असतो एखाद्या कलाकाराला एवढी लोकप्रियता मिळाली असती तर. कारण मी कॅरेक्टर आर्टिस्ट होतो, मी हिरोईनचा बाप होतो. पण मी इतका फेमस झालो होतो त्या सिरियलमधून की लोक अक्षरशः विलास पाटील माझे डायलॉग फेमस झाले होते. माझं कॅरेक्टर प्रचंड फेमस झालं होतं. म्हणजे त्याचं नंतर बघा ना, म्हणजे मला काढून टाकल्यानंतर सिरियल बंद करावी लागली ती. म्हणजे त्यात मला हे गर्वानं सांगत नाही मी, ह्या फॅक्ट्स आहेत. पण ते कॅरेक्टर मी फार मनापासून केलं होतं. आणि मी प्रसिद्ध होतोय आणि मला अचानक खूप प्रसिद्धी मिळते. तर काही सहकार्याला वाटतं की आम्हाला का फुटेज मिळत नाही याच्या इतकं, आम्ही का नाही आणि हा का गाजतोय, हे वाटणं स्वाभाविक आहे. म्हणजे पण त्याचा परिणाम असा होऊ नये की यार तुम्हाला सिरियलमधून काढून टाकलं कट कारस्थान करून. तर मी कधी कोणाला माजरडेपणानं बोललो काय, मला काय बोललं असं कधी बोललो नाही मी. कधीच काही केलं नाही. हे का झालंय? मी एका बाजूला बसायचो, त्यांचे ग्रुप होते, ते ग्रुपमध्ये बोलायचे, बसायचे. मध्ये काही वेळा माझ्याविषयी तक्रारी झाल्या होत्या, पण तसा मी वागलोच नव्हतो. त्यामुळे त्या तक्रारी मला एकदा चॅनल हेडचा फोन आला होता, सतीश राजवाडेंचा. तो माझ्याकडे अजूनही आहे, तो रेकॉर्ड माझ्याकडे अजून आहे. ते मला म्हणाले की किरण तुझ्याविषयी तक्रारी येत आहेत, पण आम्हाला माहिती की तू खूप छान काम करतोयस, तू या सिरियलचा पिलर आहेस एक खूप मोठा, तू ही सिरियल तुझ्या खांद्यावर घेतलेली आहेस. असं आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्याचं. त्यानंतर चॅनलमधल्या एका पर्सनचा फोन आला की किरण तुला तिथं काही त्रास होतोय का? तुमच्या सेटवर काही ग्रुप झालेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की तुझ्यावर गँगअप होतंय. म्हटलं का होईल माझ्यावर गँगअप? नाही, सगळे मिळून तक्रार करतायत तुझ्याविषयी. म्हटलं का? असं का करतायत? मी काय केलंय वाईट? नाही म्हणाले, पण असं करता आम्हाला माहिती आहे की हे होतं. फक्त तुझ्या बाजूने एक मेल मला पाठव की तिथे सेटवर काही गोष्टी अशा घडत होत्या त्यावेळी, ज्या मी बोलू शकत नाही आत्ता. कारण मी काही भगिनींचा सन्मान करतो, त्यांना त्यांचं आयुष्य असतं आणि तिथे काही गोष्टी ऑब्जेक्शनेबल घडत होत्या, पण त्याचा मला काही त्रास नव्हता.
मला काही त्रास नव्हता. तर मी त्या गोष्टी म्हटलं या गोष्टी चालतात, असा एक मेल केला, अशा गोष्टी चालत आहेत, पण याच्याशी माझा काही संबंध नाही, मी माझं काम व्यवस्थित करतोय, पण हे चाललंय ते काही बरोबर चाललेलं नाही मला वाटतं. पण हे पुन्हा ते एक म्हटलं एक मेल मला पाठवून ठेव जो पुढे उपयोगी पडेल समजा काही झालं तर. हे एक मला आठवलं, हे कधी 6 महिने आधी घडलं होतं. हे मला सिरियल म्हणून ते मला आठवलं. मी सगळे झाडाझडती जेव्हा स्वतःची घेत होतो की आपण कुठे कुठे चुकलोय, तर मला असं कळलं की नाही, आपण तिथे पण नाही चुकलो, आपण तो मेल पाठवलेला आहे, तो मेल आपल्याकडे आहे. जेव्हा कधी मला त्रास झाला तिथून पण मी काळजी घेतली की जेव्हा कधी मला उचकवलं गेलं दिग्दर्शकाकडून, दिग्दर्शक आणि तो एक ग्रुप झाला होता, दिग्दर्शकाकडून मला 1-2 वेळा उचकवलं गेलं, असं मुद्दाम डिवचलं गेलं, तर मी लगेच चॅनल हेडला त्याच्याविषयीचं मेसेज करून ठेवला, त्याचा पण स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे. असं मी केलं होतं. त्यामुळे मी म्हटलं आपण आपल्या बाजूने करेक्ट आहोत, आता आपल्या बाजूने काय होण्याची शक्यता नाही. पण हे सगळं घडलं, मला काढून टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता आपण लढायचं आहे, आपल्याकडे पुरावे आहेत. आता कसं आहे की चॅनेल विरोधात लढणं हे कलाकारांच्या दृष्टीनं फार अवघड असतं, किंवा एखाद्या प्रोडक्शन हाऊसच्या विरोधात लढणं, आणि ती बलाढ्य शक्ती आहे आणि आपण असे कणभर असतो, म्हणजे एक हत्ती आहे आणि त्याच्याबरोबर ससा झुंजतोय असं काहीतरी दिसेल चित्र विचित्र. तर त्यानंतर मी उघड बोलायला सुरुवात केली की मी सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर टीका केली, हा काय दोष आहे का, याच्यामुळे तुम्ही सिरियलमधून काढून टाकणार का, मला काय करणार, हे सगळं सुरू होतं, मी बोलत होतो. त्याच वेळी झालं असं की हे इतका हा दबाव वाढला सरकारवर, सत्ता म्हणजे इथली सत्ता वेगळ्या पक्षाच्या हातात होती आणि केंद्रातली सत्ता वेगळ्या पक्षाच्या हातात होती. तर मला शरद पवार साहेबांचा फोन आला मला की उद्या भेटायला या सकाळी 10 वाजता. आता बघा, बऱ्याच जणांना वाटतंय, बऱ्याच जणांना ट्रोल म्हणतात, बाकीच्यांना माहिती की ट्रोल म्हणतात की तू शरद पवारांकडे तुझं गारणं घेऊन गेलास. मी काही गारणं घेऊन कोणाकडेही जाणार नव्हतो, माझं मी लढणार होतो. पवार साहेबांचा मला फोन आला की भेटायला या. एवढ्या बुजुर्ग व्यक्तीनं फोन केल्यानंतर मी भेटायला जाऊ नये का, तर मी गेलो भेटायला का, म्हणजे कदाचित त्यानंतर मला छत्रपती उदयनराजेंच्या पीएनचा फोन आला होता, पण त्यावेळी मी शूटिंग करत होतो, मी गेलो नव्हतो, पण त्यांनी मला बोलवलं आणि तिथं बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर मी एका शूटिंगला गेलो, त्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन येत होते की आम्हाला भेटायला या आम्हाला. तिथून आल्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी सगळं समजून घेतलं. तोपर्यंत झालं होतं काय की अचानक टीव्हीवर फ्लॅश व्हायला लागलं की किरण मानेंना काढून टाकण्याचं कारण महिलांशी गैरवर्तन. मला जरा धक्काच बसला, पण मी स्वतः आतून तसा नाहीये, माझ्या जवळच्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुठल्या महिलेशी गैरवर्तन करणाऱ्यातला नाहीये. असं फ्लॅश का होतंय टीव्हीवर, आता कुठलं नवीन कारस्थान रचलं या लोकांनी, कारण मला माहिती आहे खोटं आहे ना, कुठली महिला खोटं येऊन सांगेल की माझ्याशी गैरवर्तन केलं. म्हटलं बघूया, केलं असेल तर ती सांगेल. आणि नंतर 2 दिवसांनी मी विचारायला लागलो की कुठल्या महिलेशी गैरवर्तन केलं तिने पुढे यावं. मग नंतर आमच्या सेटवरच्या 2-3 महिला पुढे आल्या. मी बघायला बसलो की आता काय गैरवर्तन केलं मी यांच्याशी. त्यातल्या एक बुजुर्ग महिला होत्या ज्यांना मी आईसारखं मानत होतो आणि त्या अजूनही मला मुलासारखं मानतात, नशीब माझं अजूनही. तर त्यांनी सांगितलं की नाही, मला नाही त्रास दिला त्यांनी, कधी मला नाही त्रास दिला, मला त्रास द्यायची काय हिंमत आहे, पण तो सेटवर जरा मगरुरीत वागत होता. म्हणजे ठीक आहे, गैरवर्तन काय. तर नंतर बाकीच्या दोघींनी पण सांगितलं की नाही, तो समजायचं की माझ्यामुळे TRP आहे, माझ्यामुळे सिरियल चालते. म्हटलं ठीक आहे बाबा, हे मी करत नव्हतं, पण ठीक आहे, आपण हे मान्य करूया की असं झालं, पण याच्यामुळे कोणाला सिरियलमधून नाहीत काढून टाकत. तर मग हे काही कारण नाही, पण गैरवर्तन काय हे मी शोधत होतो. तर काहीच गैरवर्तन त्यांनी सांगितलं नाही. आणि जी मला मुलीसारखी एक होती, म्हणजे खरंच मी तिला मुलीसारखी मानत होतो आणि मला अजूनही तिच्याविषयी ग्रजेस नाहीत माझ्या मनात. तर ती म्हणाली की मी एकदा जाडी आहे म्हणून त्यांनी काहीतरी कमेंट केली होती. तर ते सुद्धा मी आठवलं. तर काय सीन होता तुम्हाला सांगतो मी. काय झालं होतं की तिला एक सिरियलमधला व्हिलन आहे, तो तिला चाकूनी भोकसतो आणि मी बघतो की ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. मी तिला उचलतो आणि पळत सुटतो हॉस्पिटलकडे. तर मी तिला उचललं त्या सीनमध्ये आणि पळत सुटलो आणि तिला ठेवलं, असं कट झाला शॉट. एवढं अरे बापरे, किती जाड झालीस ग तू, आणि ती पण मला टाळी देऊन हसली. आता हे आपण किती नॉर्मली बोलतो ना, हे त्या गोष्टीचा इश्यू झाला नंतर की मला जाडी म्हणला. तर ते काय झालं की त्या सेटवरच्या दुसऱ्या एका सहकलाकार, जी स्त्री सहकलाकार होती, जी तिचे कान भरत होती, तिने ते ऐकलं. ती म्हणली अरे अगं, तुझ्या जाडीवर बोलला तो. आणि मग ते झालं. ते त्यानंतर 1 वर्षानंतर हे आरोप करते की माझ्या जाडीवरून. मी असे टोमणे मारण्यातलं नाही कोणाला जाडीवरून. मी म्हटलं गैरवर्तन काय, तर कुणीच काय सांगितलं नाही. आणि मग पुरुष कलाकारही बोलायला लागले की तो स्वतःला शहाणा समजत होता वगैरे वगैरे. मी म्हटलं पुरुष कलाकार बोलतात, मग महिलांची गैरवर्तन का असं येतंय.
गैरवर्तन म्हटल्यावर आपल्याला वाटतं काय? तसं सगळ्यांना वाटलं, पण तसं होतं का? नव्हतं. पण त्यानंतर आमच्याच सेटवरच्या 4 महिला, त्यांचा मला फोन आला की किरणजी, हे जे चाललंय, जे तुमच्याविषयी बोलतायत, हे आम्हाला पटत नाहीये. तुम्ही असे नाही आहात, तुम्ही खूप चांगले आहात, आम्हाला तुमच्या बाजूनं बोलायचंय. म्हटलं अरे कशाला बोलताय? तुमचं करिअर आहे, कशाला चॅनलची पंगा घेताय? माझं झालं. आणि मग त्यांनी चॅनलवाल्यांना बोलवून घेतलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की किरण माने असे नाहीत, त्यांच्यावर एक खोटे आरोप केलेत. आम्ही एकदाही त्यांना गैरवर्तन करताना किंवा माजुरडेपणानं बोलताना किंवा एखाद्याशी तुच्छतेनं बोलताना आम्ही एकदाही ऐकलेलं नाही. उलट त्यांनी आम्हाला मदत केली आहे. आता एकीकडे 2 महिला आणि एकीकडे 4 महिला, 4 महिला माझ्याविषयी चांगलं बोलत आहेत. या 4 महिलांनी तो दिलासा दिला आणि त्यांनी सांगितल्यानंतर पुन्हा वातावरण पेटलं की हे खोटे आरोप होते आणि पुन्हा दबाव आला प्रचंड. आणि त्यानंतर आता जी गोष्ट मी सांगितली नव्हती कधीच ती सांगतो की जितेंद्र आव्हाड त्यावेळी गृहविकास मंत्री होते, त्यांच्या घरी आम्ही बसलो, त्यांच्या मंत्रालयातल्या बंगल्यात आम्ही बसलो आणि सरकारी बंगल्यात आम्ही बसलो. तिथे त्यांनी चॅनल हेडला बोलवलं होतं. सतीश राजवाडे आले, तिथे बसले आणि तिथे माझ्या बाजूने बोललेल्या ज्या 3-4 होत्या त्याही तिथे हजर होत्या. आणि त्यांनी विचारलं, तुम्ही असं का काढून टाकलं सिरियलमधून? ते म्हणाले की नाही, आम्ही लेटर दिलं होतं त्यांना. म्हणजे ती 13 जानेवारीला मला काढून टाकलं होतं. लेटर होतं 21 जानेवारीचं. तर म्हणजे हे वातावरण पेटल्यावर त्यांनी खोटं लेटर तयार केलं होतं की आम्ही पाठवलंय म्हणून. मला मेलही 21-22 तारखेला आला होता. आता राजवाड्यांची गोची अशी झाली होती की काहीतरी वरून दबाव आला होता. त्यामुळे त्यांना असं बोलावं लागत होतं की बाबा त्यांची बाजू तर घेणं साहजिक आहे, पण त्यांना आता बोलणं भाग होतं की चॅनलच्या बाजूने. कारण ते तिथं आल्याला म्हणाले की माझी नोकरी जाईल बहुतेक, कारण वातावरण खूप तापलं होतं आणि त्यांना पण खूप शिवीगाळ वगैरे झाली होती. आता त्यांना असं वाटतं की मी लोकांना त्यांचा नंबर दिला. सतीश राजवाड्यांचा गैरसमज होता, पण मी नंबर द्यायची गरज नाही. त्यांचा नंबर कुठूनही लोक मिळवू शकतात. असं काही नसतं की कोणाचा नंबर कोणी मिळवू शकत नाही. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या पदावर माणूस असतो तर त्यांना तिथे अनेक आरोपांविषयी ते बोलले. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाहीत आणि त्यांनी कबूल केलं की आम्ही चुकलेलो आहोत आणि 2 दिवसात प्रोडक्शनचे जी माणसं आहेत ती तुमच्याकडे येतील आणि आपण हे मिटवूया. आता या लेवलला आलं होतं. तर तिथे काही जे सत्ताधारी पक्ष, त्यावेळेचे जे महाराष्ट्रातले जे सत्ता होती त्या पक्षातले काही राजकारणी व्यक्ती अशा बसल्या होत्या ज्यांची प्रोडक्शन हाऊस होती, ज्यांचे त्या चॅनलशी संबंध होते. त्यांना सतीश राजवाड्यांकडून काही सिरियल्स मिळू शकत होत्या. त्या लोकांनी सतीश राजवाड्यांची बाजू घ्यायला सुरुवात केली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण महिला तिथं बसल्या त्या माझी बाजू घेणाऱ्या. त्या सांगत होत्या की हा माणूस अत्यंत चांगला आहे, म्हणजे या महिलांच्या म्हणण्याला काही वेटेज आहे की नाही. मग असं जर असेल तर त्यावेळी ज्यावेळी माझ्याविषयी तक्रार आली त्यावेळी ही चौकशी का केली नाही तुम्ही सेटवर, की ही तक्रार खरी आहे की खोटी आहे? तर हे काही केलं नव्हतं त्यांनी सरळ कोणीतरी दोघी जणींनी तक्रार करायला लावली असेल कदाचित, मला असं वाटतं. कारण त्या महिला पण ज्यांनी तक्रार केली त्यांच्याविषयी पण मला काही म्हणायचं नाही. कारण वरून दबाव आल्यावर, चॅनलवरून दबाव आल्यावर किंवा प्रोडक्शन हाऊसकडून दबाव आल्यावर बोलू शकतं माणूस असं, कारण शेवटी करिअरची पडलेली असते आपल्याला. पण त्यांनी एका आयुष्याशी खेळायचा प्रयत्न केला होता. हेही त्यांनी ओळखावं की माझं आयुष्य होतं, माझ्या ठिकाणी जर दुसरा कोणी असतं की आपण न केलेल्या चुकीची शिक्षा आपण भोगतोय तर त्यानं आत्महत्या केली असती, कदाचित एखाद्यानं आत्महत्या केली असती. अशा प्रकरणात अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि माझ्या मनातही ते विचार आलेले होते. पण मी मनाने खूप बळकट असल्यामुळे मी ते प्रसंग टाळले आणि त्यावेळी त्यातून बाहेर पडलो. पण या गोष्टी झाल्या. पण त्याचवेळी त्या राजकारणी व्यक्ती ज्यांची प्रोडक्शन हाऊसेस होती त्यांनी चक्र अशी फिरवली की जितेंद्र आव्हाडांना सांगितलं गेलं की तुम्ही जरा शांत बसा. आता मी ठरवलं की ठीक आहे, आपल्याला राजकारणी व्यक्तीकडे कुठल्या जायचं नाही. आणखीन अनेक गोष्टी आहेत जी गुपित आहेत, जी मी आत्ता रिव्हील नाही करणार, कारण आता इलेक्शनचा पिरियड आहे, कोणाला त्याचा त्रास व्हायला नको. त्यातले काही जण, मी ज्या आघाडीची बाजू घेतो त्या आघाडीतून काही जण उभे आहेत, त्यामुळे त्यांना त्रास व्हायला नको. कारण मी मनाने चांगला आहे, मी विचारांनी चांगला आहे. जर तुम्ही चांगल्या विचारधारेच्या बाजूने उभे आहात तर चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळी मला जो त्रास झाला होता त्याची भरपाई सहजासहजी होणारी नाही, ठीक आहे. पण त्यातून मी ठरवलं की आपण स्वतः यातून बाहेर पडायचं. आणि कसं असतं ना, एक 2 पद्धतीचे न्याय असतात. एक कोर्टातून तुम्हाला न्याय मिळतो तो वेगळा, आणि दुसरा एक न्याय असतो तो काव्यात्मक न्याय असतो, त्याला पोएटिक जस्टिस म्हणतात. तर तो पोएटिक जस्टिस मिळवायचा म्हटलं आपण,
लोकांच्या नजरेत त्यांना मला बदनाम करायचं होतं, तर आपण नाव कमवायचं म्हटलं. आणि तो पोएटिक जस्टिस मला वाटतं की आज मी मिळवला आहे. अनेक चॅनल्स मला काम देत आहेत. मी तिकडे सिरियल्स करतो आहे, मी 8 सिनेमे करतो आहे, मी त्यानंतर आल्यानंतर एक सिरियल केली, नंतर आता दुसरी सिरियल करतो आहे, 2 नाटकं पेंडिंग आहेत की ज्याला मी वेळ देऊ शकत नाही म्हणून मी ती नाटकं करू शकत नाही. अशा खूप गोष्टी माझ्या आयुष्यात सुरू आहेत. अनेक हिंदी वेब सिरीजसाठी विचारणा होती आहे. तर ह्या खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत आहेत. तर हे मी वाईट परिस्थितीत चांगल्या परिस्थितीत पलटवली. पण ते जेव्हा मला काढून टाकलं सिरियलमधून, तो काळ जर आठवला तर तो प्रचंड वेदना देणारा होता. इंडस्ट्रीतल्या पण लोकांना मी सांगतो की जेव्हा तुमच्यातल्या एखाद्या कलाकारावर प्रसंग येतो ना असा, त्यावेळी किमान त्याच्या बाजूने उभे राहा. मला मोठे मोठे राजकारणी आहेत ना, ते इतके खुजे वाटतात ना आता, की काही राजकारणी बघा मराठी माणूस करत उभे राहतात आणि आम्ही थिएटर फोडू वगैरे म्हणतात. मला ज्या प्रोडक्शन हाऊसनं काढून टाकलं ते प्रोडक्शन हाऊस होतं हिंदी. एक हिंदी प्रोडक्शन हाऊस मराठी माणसाला काढून टाकतं. त्यावेळी त्या राजकारणी नेत्यांनी सुद्धा काढला नव्हता. हे किती खोटे, किती दुतोंडी नेते आहेत हे सगळे, हे कळलं मला. खूप खुजे आहेत. पण ठीक आहे, बहुत छोटे हैं मुझसे मेरे दुश्मन, जो मेरे दोस्त है मुझसे बडे है. त्या दोस्तांनी मला मोठं केलं. काही लोक आहेत जे निर्भीडपणे अशा गोष्टीच्या मागे उभे राहतात. पण असंख्य लोक आहेत जे स्वतःला फार शहाणे समजतात. आम्ही इंडस्ट्रीचे तारणहार आहोत असे समजणारे काही राजकीय नेते आहेत, काही इंडस्ट्रीतले लोक आहेत ज्यांनी याविषयी ब्रही काढला नाही. किमान मला बोलवून विचारलंही नाही की काय घडलंय ते, तुझी बाजू काय, यातली तुझी बाजू काय, हे सुद्धा मला विचारलं नाही. एक जण तर म्हणाला की किरण मानेला प्रसिद्धीसाठी हे करायचं. का प्रसिद्धीसाठी? मी का करेन? मी सिरियलमधून स्वतःला काढून घेईन आणि उगाचच अन्यायाविरुद्ध उभा राहीन. प्रसिद्धी ऑलरेडी मला मिळालेली होती तोपर्यंत. त्या सिरियलनी मला दिली होती, माझ्या फेसबुकवरच्या पोस्टनी मला प्रसिद्धी दिली होती. पण ठीक आहे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. जिंदगी अपनी मन की हो जाए तो अच्छा, न हो जाए तो ज़्यादा अच्छा, असं झालं ते सगळं. पण त्यानंतर आयुष्य उभं राहिलं. तो काळ आहे तो मी कधी विसरू शकत नाही. रामदास आठवलेंविषयी एवढ्या मोठ्या, आपण आता शाहू फुले आंबेडकरांचं बोलतोय आणि त्यांना कुठला राजकारणी त्यांचा प्रतिनिधी कुणा अशा विचारांचा असेल असं मला अजिबात नाही म्हणायचं. कारण जेव्हा माणसात फूट पाडणाऱ्या एखाद्या वृत्तीला किंवा धर्मावरून द्वेष पसरवणाऱ्या वृत्तीला जर तुम्ही पाठिंबा देत असाल तर तुम्ही बहुजनांचे नसता. कारण रामदास आठवलेंविषयी मला प्रचंड आदर आहे, त्यांचा सगळा स्ट्रगल मला माहिती आहे. पण तुम्ही अशा वृत्तीला जेव्हा साथ देता की जी भेदाभेद करते किंवा द्वेष पसरवते, तर ते बरोबर नाही आहे. बहुजन जी संकल्पना आहे की जी तथागत गौतम बुद्धांपासून आली, त्यात असं आहे की जातीपातीच्या पलीकडे माणूस बघणे, माणूस पण जपणे, माणुसकी जपणे आणि द्वेषापेक्षा प्रेम पसरवणे. पण काय ना, काही राजकीय पक्षांना असं आहे की गोची होते की प्रेम पसरवलं तर त्यांनी कशाच्या मुद्द्यावर बोलायचं, द्वेष पसरवला तरच मतं मिळू शकतात. तर त्यांना तो द्वेष पसरवायचा असतो, त्यांना आपण साथ नसते द्यायची. मग आपण कुठेतरी समाजाचं पण नुकसान करतो. ज्या समाजाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्यांचं आपण नुकसान करतो. मला त्यांच्याविषयी आदर आहे, पण मला वाटतं की आता ते कदाचित काही निर्णय घेतील आणि त्यांनी घ्यावा असं मला वाटतंय. पण आत्ता तरी बहुजनांचे प्रतिनिधी असे नाहीत वाटत मला ते. डावी विचारसरणी असं मी थेट नाही म्हणू शकत, कारण डावी विचारसरणी अगदीच डावी, टोकाची डावी किंवा टोकाची उजवी असं काही नसतं. माझी विचारसरणी मानवतावादी आहे, एवढंच आहे. म्हणजे मी काही खूप डाव्या विचारसरणीचा किंवा मार्क्सवादाचा अभ्यास केला असं काही नाही. मानवतावादी विचारसरणी आहे माझी, ती थोडीशी डावीकडे झुकणारी आहे. आणि शिवसेना हा जो पक्ष आहे, ज्या पक्षाने आत्ता खूप चांगला बदल स्वतःत केला आहे. शिवसेना हा मुळात पक्ष जो आहे ना, तो कोणाचा कुठल्या कट्टर धार्मिक किंवा असा नाही, असा गैरसमज आहे. त्यांनी त्या वेळच्या भूमिका घेतल्यात. मुळात शिवसेनेचा जन्मच मराठी माणसासाठी झाला आहे, याच्यावर जन्म झाला. मग त्या परिस्थितीनुसार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या भूमिका घेतल्या आणि त्या निभावल्या.
पण तुम्ही जर नीट बघितलं तर मी शिवसेना का निवडली त्याच्यामागे खूप 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे शिवसेनेत सरंजामी विचार नाही. म्हणजे इतर पक्षात समजा तुम्ही नेते बघितले मोठमोठे तर ती घराणी आहेत त्या नेत्यांची मोठमोठी. तसं शिवसेनेत सर्वसामान्य शिवसैनिकाला त्यांनी मोठं केलंय. म्हणजे कोण रिक्षा चालवत होता, कोण पानाची टपरी चालवत होता, अशा माणसाला त्यांनी शिवसैनिक बनवलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. आणि तर बघितलं तर शिवसेना ही त्या दृष्टीनं मला जवळची आहे की जिथं बहुजनवादी विचार, कारण त्याचं तुम्हाला सांगतो, प्रबोधनकार ठाकरे. मी ज्या शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतो त्यावेळी त्यात प्रबोधनकार ठाकरेही येतात, त्यात कर्मवीर भाऊराव पाटील येतात, पंजाबराव देशमुख येतात, संत गाडगेबाबा येतात, सगळे त्यात येतात. तर त्यात प्रबोधनकार ठाकरे याच विचारांचे होते. तर शाहू महाराजांचे ते जवळचे मित्र होते, कर्मवीर अण्णांचे ते जवळचे मित्र होते. आणि प्रबोधनकार ठाकरे, मी पहिल्या मीटिंगमध्ये जेव्हा उद्धवजींशी बोललो मातोश्रीवर, तेव्हा उद्धवजींना हाच प्रश्न विचारला की मी जर शिवसेनेत आलो तर प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेऊन येईन. ते म्हणाले, अरे मी त्याच विचारांचा आहे. बाळासाहेबही त्याच विचारांचे होते. त्या काळात त्यांनी काही भूमिका घेतल्या होत्या, पण शेवटी आपण प्रबोधनकारांच्या विचारांचेच आहोत. आणि आत्ताचा भवताल तोच आहे जो प्रबोधनकारांच्या काळात होता, तोच भवताल आत्ता आहे. त्यामुळे प्रबोधनकारांनी जो लढा दिलाय तोच आपल्याला लढा द्यायचा आहे. मग तर सगळं सोपं झालं माझ्या दृष्टीनं. आणि मी शिवबंधन बांधून घेतलं. आणि शिवसेनेत येण्यामागचं दुसरं एक कारण म्हणजे मी परखड आहे. मी सत्य बोलतो, सत्य बोलताना कोणाची भीडभाड ठेवत नाही. पण मी मुद्दाम कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला सत्य बोलत नाही. मी कुठलीही पोस्ट करताना किंवा कुठलंही विधान करताना 100 वेळा त्याची चिकित्सा करतो. आणि हे सगळं बघून तर शिवसेनेत एक आहे की शिवसेनेत सडेतोड बोलणाऱ्याला स्थान आहे. शिवसेनेचा डीएनएच तो आहे की आलं मनात बोलून टाकलं, आलं मनात बोलून टाकलं, निर्भीडपणे बोललं, निडरपणे बोललं. त्यामुळे माझ्या वृत्तीला मला असं नको व्हायला दुसऱ्या कुठल्या पक्षात गेल्यावर की मला वरून आदेश आलाय हे तुम्ही बोलू नका, ही पोस्ट डिलीट करा, ते आपल्या तत्वात बसत नाही, असं काही नाही. शिवसेनेत मला काही म्हणजे मी जे तथ्य बोलतोय आणि विचार करून बोलतोय त्या बोलण्याला मला मुभा आहे. आणि थेट सेनाप्रमुखांशी मी संवाद साधू शकतो. मी खूप ऐकलं होतं पूर्वी, त्यांच्यावर खूप आरोप झालेत की ते अवेलेबल नसतात. मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून आठवड्यातून एक तरी फोन उद्धवजींचा मला येतो. म्हणजे किती मोठा माणूस असेल तो, की एवढा मोठा माणूस आहे तो, आज म्हणजे देशातला खूप मोठा माणूस आहे तो माणूस आपल्याला फोन करतो, किरणजी ही पोस्ट तुम्ही छान केली, काय चाललंय, कसे आहात, काही त्रास नाही ना, असा फोन येतो. तर कोणी म्हणेल की नाही ते करत, असं काही नाही. त्यात ते खूप व्यापात आहेत, महाराष्ट्र फिरतायत, अख्खा पिंजून काढतायत, त्यातून वेळात वेळ काढून एका शिवसैनिकाला, ते सामान्य शिवसैनिकाला फोन करतात. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की शिवसेनेत अशा पद्धतीनं मी शिवसेना प्रमुखांची डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. हे दुसऱ्या कुठल्या पक्षात शक्य नव्हतं मला, किंवा इतकं सहज सोपं नव्हतं. मुळात मी राजकारणात येणारच नव्हतो. राजकारण हा माझा प्रांत नाही. मी अभिनयात रमणारा माणूस आहे. अभिनय ही माझी पॅशन आहे. अभिनय हा माझा श्वास आहे. माझ्या रक्तात अभिनेता असणं आहे. मी अभिनयासाठी इंजिनिअरिंग अर्धवट सोडलेलं आहे. मी अभिनयासाठी माझं चांगलं चाललेलं दुकान बंद करून कुलूप लावलेलं आहे. मी अभिनयासाठी कर्जबाजारी झालो होतो. मी अभिनयासाठी वाटेल ते केलंय. मी अभिनयासाठी सगळं स्टेकला लावलंय माझं आयुष्य. आणि अभिनय हे सर्वस्व आहे माझं. मी त्याशिवाय नाही जगू शकत. मग राजकारणात मी आलो तर त्यामागचं कारण हेच होतं की आजकाल समाजात जे चाललं ना, आता भोवताली सगळ्यांना जाणवत असेल की खूप भयानक वातावरण झालेलं आहे. आपल्या संविधानातली जी मूल्य आहेत, बेसिक स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या मूल्यांची सरळ सरळ पायमल्ली होताना दिसते. स्वातंत्र्य म्हणजे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आपण एक घेऊया स्वातंत्र्य त्यातलं. आज तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सत्ताधाऱ्यांविषयी एक पोस्ट करा. बरेच जण म्हणतात नको बाबा, कुणी ते ट्रोल्स अंगावर घ्या आणि कुणी आपल्यावर कारवाई झाली तर काय करा. म्हणजे तुम्हाला भीती वाटते की माझ्यावर कारवाई होईल, मला काहीतरी होईल. अरे बापरे किरण, तू अशा पोस्ट कशा करतोस यांच्या विरोधात, तुला काहीतरी करतील हं, असे मला खूप मेसेजेस येतात. सावध राहा. म्हणजे आपलं स्वातंत्र्य धोक्यात आलंय की नाही? एक माणूस सत्ताधाऱ्यांना जा, मग पूर्वी सरळ सहज जाब विचारला जायचा, सहज. म्हणजे बघा ना की पूर्वी हे नव्हतं. कलाकारांनाही स्वातंत्र्य होतं पूर्वी बोलण्याचं. आता कलाकारांनाही स्वातंत्र्य नाही बोलण्याचं, किंवा तुम्ही कलाकृती ते नाही मांडू शकत नाही. खूप त्रास होतो. एखादाच शाहरुख खान असतो जो कलाकृतीतून बोलतो काय समाजात चाललंय, कारण तो शाहरुख खान आहे, तो खूप मोठा आहे.
तो ते बोलू शकतो, पण सर्वसामान्य कलाकार नाही बोलू शकत. म्हणून तर शाहरुख खानला एवढं प्रेम लोकांचं का मिळतं? अक्षय कुमारच्या सिनेमाचं एकही तिकीट का खपत नाही? त्याचं कारण ते आहे की शाहरुख खाननी दाखवलंय की माझ्या पाठीचा कणा ताठ आहे, हे दाखवून दिलंय. म्हणून तर त्याचा वाईट सिनेमाही 1000 करोडचा धंदा करतो. तर कलाकारांना स्वतः स्वातंत्र्य नाही राहिलं. जी पूर्वी सहजपणे नाटकातून आपण काँग्रेसवर टीका करायचो, सहजपणे दादा कोंडकेंचे अनेक सिनेमे बघा, सहजपणे त्यांनी इंदिरा गांधींवर टीका केलेली आहे. खूप खूप म्हणजे आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मनोज कुमार हे BJPचे होते, खूप मोठा नट, खूप मोठा दिग्दर्शक होता. मनोज कुमार हे BJPचे होते, नंतर BJPचे खासदार झाले. त्यांचे सिनेमे तुम्ही बघा, ते महागाईवर उघडपणे बोलतात. म्हणजे प्रेयसी म्हणत असते की लग्न कर माझ्याशी, आणि तो म्हणत असतो की नाही, मला नोकरी लागल्याशिवाय मी नाही लग्न करू शकत. त्यावेळी देशातली विदारक परिस्थिती त्यांनी सांगितली होती की बेरोजगारीची. ते गाणं होतं, हाय हाय ये मजबुरी, ये मौसम और ये दूरी, तेरी 2 टकिया की नौकरी से मेरा लाखों का सावन जाए. तर ते जे होतं, किंवा मनोज कुमारच्या सिनेमात गाणं होतं, मला तुम्ही सांगा आज ते गाणं येऊ शकतं का? की एक हमें यार की जुदाई मार गई, दूसरी खुदा की खुदाई मार गई, तीसरी हमेशा की तन्हाई मार गई, बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई, महंगाई मार गई, अरे बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई. हे सर्वसामान्याचं व्यथेचं विदारक दर्शन होतं की महंगाईनं आम्हाला मारलंय. आज हे गाणं येऊ शकतं का? आलं तर काय होईल? अहो, साधं रॅप केलं तरी पोरांच्यावर कारवाई होती. म्हणजे 50 खोके एकदम ओके असं रॅप केलं होतं त्या पोरांना, तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. तुम्ही नाटकातनं काय मांडायचं, तुम्ही गाण्यातून काय मांडायचं, हे स्वातंत्र्य आज धोक्यात आलंय. स्वातंत्र्य ही एक गोष्ट, त्यातलं कलाकाराचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलंय. जाती जातीत फूट पाडली जाते. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, दलित विरुद्ध मराठा असं लढवलं जातंय. तुम्हाला हिंदू मुस्लिम भेद केला जातोय. प्रचार सभेत आपल्या देशाचे उच्च पदस्थ नेते हिंदू मुस्लिम आणि मुसलमान किती वाईट याच्यावर बोलतात. म्हणजे किती भयानक परिस्थिती आलेली आहे. तर अशा वेळी मला वाटतं की कलाकार म्हणून आवाज उठवणं माझं कर्तव्य आहे. कारण मी ज्या कलाकारांना मानतो ते म्हणजे निळूभाऊ फुले, डॉक्टर श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर. हे लोक निर्भीडपणे सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत होते, समाजातल्या वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत होते, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते. तर मी यांचा आदर्श मानतो, आणि यांचा आदर्श आज कोणीतरी मराठीत घेतला पाहिजे, तर तो मी घेतोय आणि मी याच्यावर बोलतोय. माझे लोक बुडतायत आत्ता पारतंत्र्याखाली, गुलामीखाली, भीतीखाली, दहशतीखाली. तर आता मी आत्तापर्यंत परिवर्तनाच्या चळवळीत व्याख्यानं देत होतो. तर व्याख्यानातून काय होतं, विचार बदलू शकतो माणसाचा. पण व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात येणं गरजेचं आहे. म्हणून मी राजकारणात आलोय, शिवसेनेत आलोय, आणि त्या बदलाच्या प्रक्रियेत माझा खारीचा वाटा असावा, एवढाच उद्देश आहे. मला आमदारपद नको, मला खासदारपद नको, मला मंत्रीपद नको. बऱ्याच जणांना वाटतं की हां, तुला तिकीट मिळेल म्हणून तू गेलायस. तर त्यांच्यासाठी एक गौप्यस्फोट करतो. मी आजपर्यंत कुठेही हे बोललो नाही. मी आज ते बोलतो की आत्ताच्या इलेक्शनला एका खूप महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघासाठी एका खूप मोठ्या आणि खूप जुन्या पक्षानं, भारतातल्या खूप मोठ्या पक्षानं मला ऑफर दिली होती उमेदवारीची. पण मला जर शिवसेनेनं सांगितलं असतं तर कर्तव्य म्हणून मी ते निभावलंही असतं. पण तो पक्ष शिवसेना नव्हता. म्हणून मी थेट मातोश्री, आणि ही घटना फक्त त्या व्यक्तीला माहिती, त्या पक्षातली जी मोठी व्यक्ती आहे ज्यांनी मला ती ऑफर दिली, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे, आणि सुषमा अंधारेंना माहिती आहे की मला अशी ऑफर आली होती. मी थेट मातोश्रीवर फोन केला. मातोश्रीवर फोन करून मी उद्धवजींना सांगितलं. त्यांना हे कळलं होतं. उद्धवजींना म्हटलं की उद्धवजी, मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्याबरोबर आहे, मी शिवसेनेत आहे. शिवसेनेनं सांगितलं तर मी ही जबाबदारी घेईन, नाहीतर मला एवढी हे नको आहे. खरं तर तो पक्ष खूप मोठा होता, तो मतदारसंघ खूप, म्हणजे तिथं जर मी उभा राहिलो असतो तर ती नॅशनल लेवलची न्यूज झाली असती की तिथला जो माझ्या विरुद्धचा उमेदवार होता तो खूप वरच्या लेवलचा खूप मोठा उमेदवार होता. तर त्यानंतर भले मी निवडून आलो असतो, भले मी पडलो असतो, तरीसुद्धा खूप मोठं नाव झालं असतं. ज्याला लोक म्हणतात ना की याला कॉन्ट्रोवर्सी पाहिजे, याला नाव पाहिजे. तरीही मी नाही म्हणून सांगितलं, कारण मला शिवसेनेशी द्रोह करायचा नाही. मी विद्रोही आहे, मी द्रोही नाही. आता मी शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर असेन, जोपर्यंत उद्धवजी, मला असं वाटतं की उद्धवजी त्या व्यवस्थेला कधीच साथ देणार नाहीत जी व्यवस्था माणसात भेद निर्माण करते.
त्या व्यवस्थेत पण उद्धवजींबरोबर कायम आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आहे. जोपर्यंत उद्धवजी ही प्रबोधनकार ठाकरेंचा विचार घेऊन पुढे चाललेत तोपर्यंत भक्कमपणे मी पाठीशी आहे. मला कुठलाही मोह, कुठलाही धनाचा लोभ किंवा कुठलाही पदाचा लोभ मला माझ्या या निष्ठेपासून बाजूला करू शकत नाही, हे मी सांगतो नक्कीच. खरं खोटं ते तपासायचं आहे लोकांनी किंवा न्यायव्यवस्थेनं आपल्या. खरं खोटं तपासलंच पाहिजे. कसं आहे ना की एखादी व्यक्ती जेव्हा पोलीस महासंचालक पदावर असलेली व्यक्ती काही गुपितं फोडते तर ठीक आहे ना, संशय घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर लगेच विश्वास ठेवला पाहिजे असं नाही आणि अविश्वास दाखवला पाहिजे असंही नाही. त्यात काहीतरी तथ्य आहे असं समजून तपास केला पाहिजे. आता तुम्हाला गंमत सांगतो की मी 2 वर्षांपूर्वी हे पुस्तक वाचलं होतं. पण मी तेव्हापासून बारकाईनं त्यांनी जे आरोप केलेत ते तपासून बघतोय. समाजात जे चाललंय, त्यांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्या माणसांना मी तपासतोय की त्या माणसांचं वागणं बघतोय, त्या माणसांचं बोलणं बघतोय. मी माझ्या बुद्धीने मी बघत होतो हे सगळं. आता बऱ्याचदा आपल्या लक्षात आलं असेल की सत्ताधारी जे आहेत त्यांनी दबावाने बऱ्याच लोकांना त्यांच्याकडे ओढून घेतलं. हे तर सगळ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. ईडी, CBI, इन्कम टॅक्स यांच्या रेट टाकून माणसांना त्यांच्याकडे ओढून घेतलं आहे. तुरुंगाच्या भीतीने त्यांच्याकडे ओढून घेतलं आहे. अनेक आपण असे बघितलेत की न्यायव्यवस्थेतले लोक आहेत जे न्यायाधीश होते पूर्वी, महत्त्वाच्या खटल्यात त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. निवृत्त झाले त्यांना खासदारकी मिळाली, हे पण आपण बघितलं आहे. आता जेव्हा मुश्रीफसारखी व्यक्ती त्या पुस्तकांमधून त्या पुस्तकामधून काही आरोप करते तेव्हा 2 वर्षांनंतर मला जाणवलं की त्यांनी ज्या माणसावर आरोप केला आहे त्या माणसाला सत्ताधाऱ्यांनी उमेदवारी दिली. मग तो संशय आणखीन बळावतो की अरे हे तर पूर्वीचं काहीतरी रिपीट होतंय, पूर्वी असंच काहीतरी झालंय. ती पोस्ट तुम्ही नीट बघितली तर मी काय लिहिलंय, चिकित्सा करूया, गौतम बुद्धांचा कारणकार्य संबंध तपासूया. जसं तुकोबारायांनी सांगितली नीरक शिर आपण विवेकबुद्धीनं या घटने हे लिहिलंय त्याचा विचार करूया आणि शेवटी विचार करा एवढं लिहिलंय. हे खरं आहे, हे खोटं आहे असलं कुठलंही स्टेटमेंट नाही माझं. आणि मग आज तर म्हणे की मुश्रीफांनी आज मुलाखत दिली कुठल्या तरी चॅनलला की मुश्रीफ म्हणालेत की ठीक आहे माझ्यावर केस तरी करा. मुश्रीफ म्हणालेत असं की ते मी हे पुस्तक लिहिलं ना, ते म्हणाले की त्यांना तुरुंगात टाका मला, म्हणजे किमान माझ्यावर केस केल्यावर लोकांच्या समोर पुन्हा ही फाईल उघडेल आणि पुन्हा याचा तपास सुरू होईल. तर न्यायव्यवस्थेने याचा तपास घेतला पाहिजे. आता बघूया किती पारदर्शकपणे तपास होतो आणि किती पारदर्शकपणे काय होतं. पण हे भयानक आहे आणि हा संशय मी घेतला पाहिजे ना. एक नागरिक म्हणून तरी माझं कर्तव्य आहे ना, का हे बोललो म्हणूनही मला तुरुंगात टाकणार. तर असं काही नाही, मला फक्त संशय घ्यायचा आहे की हे तपासा. आणि आज मुश्रीफही त्याच्यावर बोललेले आहेत. त्यामुळे आता हा मामला सगळा खूप वरच्या लेवलला चाललेला आहे. मला एकच सांगायचं की मुश्रीफांनी जे आरोप केलेत त्यातच त्यांनी लिहिलंय या गोष्टी मुद्दाम दुर्लक्षित केल्या त्यांनी आणि या गोष्टी त्यांनी आग्रह धरला नाही न्यायालयाकडे की याचा शोध घ्या म्हणून. तर हे जे मुश्रीफ म्हणतायत ते तरी किमान ऐकावं असं मला वाटतंय. मी स्वतः कोण बोलणार की त्यांनी खोटेपणा केलाय का खरेपणा केलाय, हा माझा अधिकार नाही आहे. हे माझ्या अखत्यारीत येत नाही. माझ्या अखत्यारीत एवढंच येतं की त्या माणसाला इतका हलक्यात घेऊ नका, तो पोलीस महासंचालक आहे. तो जर हे लिहित असेल तर ते जरा सिरियसली घ्या. ते लिहून 2 वर्ष झाली आहेत, म्हणजे पूर्वीच्या सरकारनेही गहाळपणा केला हे पण मला मान्य आहे. म्हणजे मी पुन्हा हेच सांगतो की माझा कुठल्याच ठराविक याला विरोध नाही. माझ्या सत्ताधाऱ्यांना मी जाब विचारच राहणार आहे. उद्या काँग्रेसचं सरकार आलं तरी मी म्हणणार की याचा शोध घेतला पाहिजे. का घेत नाही तुम्ही शोध? तसं आहे ते खरं आहे की खोटं आहे, ते दोषी आहेत की निर्दोषी आहेत हे ठरवणारा मी नाही, ते न्यायव्यवस्था ठरवेल. मी फक्त एक सांगू शकतो की हे जे त्यांनी लिहिलंय ते सिरियसली का घेतलं गेलं नाही. कारण माझी माणसं मेलेली आहेत त्यात. माझी सामान्य माणसं जी रस्त्यावर फिरत होती त्यांना गोळ्या झाडलेल्या आहेत. कित्येकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेलं आहे. कित्येकांच्या मनामेंदूवर परिणाम झालेला आहे. हे कसं भरून निघणार? अरे आपले जे अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी होते, करकरेंसारखे, कामटेंसारखे, ते शहीद झालेले आहेत. हे बोलणं माझं कर्तव्य नाही का एक भारतीय म्हणून? या मातीशी माझं काही नातं नाही का? तर ते मी विचारलं. ह्यात काय मला असं वाटतं की काय आपण कॉन्ट्रोवर्सी करतोय का काय करतोय? कॉन्ट्रोवर्सी नाही, हे प्रश्न विचारणं माझं मातीशी देणं लागतोय. माझी माणसं मेलेली आहेत तिथे.
सगळे माझे बांधव होते तिथे. तिथे मराठाही मेलाय, ब्राह्मणही मेलाय, मुस्लिमही मेलाय, सगळे आपली आपली माणसं मेलीत तिथे. आपल्या माणसांसाठी मी विचारतो की या हल्ल्याविषयी जर कोणीतरी इतकं गंभीर विधान करतंय, जो पोलीस महासंचालक आहे, तर ते सिरियसली घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. कदाचित ते वकील महाशय निर्दोषी असतील तर ते सिद्ध होऊ द्या ना. ते वकील महाशय ते तर स्वतः वकील आहेत, त्यांनी सिद्ध करून दाखवावं की मी निर्दोषी होतो, मी खरा होतो. माझ्यासारखा सामान्य माणूस जर लढून दाखवतोय की मी खरा होतो, हे सिद्ध करून दाखवतोय, तर ते तर नामांकित वकील आहेत, त्यांना काय अवघड आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. लॉबी आहे का, तर मराठीमध्ये मी मगाशी एक शब्द वापरला की खूप छोटे 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 गट आहेत असे, ज्याला मी कधी कधी रागानं डबकं म्हणतो असं मुद्दाम म्हणतो मी. ते गट आहेत, ते एकमेकांना कामं देत राहतात. तुम्ही जर नीट बघितलं तर एखादा दिग्दर्शक असतो, त्याच्या सिनेमातले नट बघा तुम्ही, तो त्याच नटांना रिपीट करत जातो. तो एक गटच असतो. आणि ते मुलाखतींमध्ये एकमेकांना मोठं करतात. तुम्ही कायम बघा की तो असा सॉलिड नट आहे, मग तो एकदा आला, तो मला असं म्हणाला, मग त्याचं घर छोटंसं होतं. म्हणजे ते एकमेकांना खूप असं शुगर कोटिंग करून 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 त्याला तेच उचलून धरतात. पण काम देताना मी हे अनुभवलं की डिझर्विंग नटाला मिळण्याऐवजी माझ्या जवळच्या माणसाला मी देईन. हे खूप वेळा बघितलं मी की आपण काय म्हणतो की मराठी इंडस्ट्रीमध्ये सकस कलाकृती खूप कमी निर्माण होतात. का होतं असं? का होतं की जागतिक दर्जाच्या कलाकृती मराठीत का होत नाहीत, नाटकात होत नाहीत, सिनेमात होत नाही? का असं होतं? सिरियलमध्ये असं तुम्ही बघाल तर बाहेरच्या सिरियल आपल्याला ॲडॉप्ट करावे लागतात. म्हणजे आपल्याकडे हे का नाही की आपलं म्हणून का येत नाही काहीतरी? तर त्याचं कारण हे आहे की खूप नितळ मनाने आणि व्यापक दृष्टिकोनानं मोठा कॅनव्हास घेऊन काही केलं जात नाही, चालतच नाहीत मराठी सिनेमा. मराठी सिनेमे किती चाललेत मला सांगा ना, या 7-8 वर्षात किती चाललेत? खूप कमी सिनेमे चाललेत. मी असं विचारतो की एक नट असा आहे का मराठीत की ज्याचा सिनेमा बघायला झडझडून लोक घरातून उठून थिएटरपर्यंत जातील? एकही नट आत्ता मराठीत नाही. पण तरी आग्रह का असतो की अमुक एकच नट हिरो पाहिजे बरं का, अमुक एकच हिरोईन पाहिजे. तर याला कारण हे आहे की ती लॉबी आहे आणि ते एकमेकांना मोठं करतात. म्हणजे तुम्ही जर बघितलं की महाराष्ट्राचा फेवरेट किंवा असं काहीतरी अवॉर्ड असतं. आता मला सांगा किती मोठा शब्द आहे महाराष्ट्राचा फेवरेट, किती मोठा शब्द आहे. पण ते अवॉर्ड तुम्ही बघितले तर काही अपवाद वगळता ज्यांचे सिनेमांना चाललेलेच नाहीत, माणसं थिएटरमध्ये गेलेलीच नाहीत, त्यांना फेवरेट म्हणून अवॉर्ड देतात. तर असं का करता तुम्ही कोण ठरवता? तुम्ही ठरवता का हे? बरं, ते म्हणतात आम्ही मतदान घेतो. तर आम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जातो, म्हणतो तुम्ही मतदान केलंय का? फेवरेट नाही, आम्ही कशाला करतोय ते? काय ते वोटिंग आम्ही नाही केलं असं सगळे मला म्हणतात की आम्ही नाही वोटिंग केलं. तर हे निवडलं जातं की चॅनलला ज्या लोकांची कम्फर्टेबल आहे, ज्या लोकांची मैत्री आहे, ते अवॉर्डसाठी चॅनल निवडतं. असं बऱ्याचदा मला अनुभवायला मिळालं. परफेक्ट मिसमॅच नावाचं माझं एक नाटक आहे, ज्यात एक रांगडा सातारी गडी असतो आणि एक अगदी पुण्यातली उच्चभ्रू घरातली एक मुलगी असते. त्यांची लव्ह स्टोरी होती. म्हणजे लग्नाचं वय उलटून गेलेले पण लग्न न झालेले असे एका ठिकाणी भेटतात आणि परफेक्ट मिसमॅच असतात दोघं एकमेकांना. तो अशी रांगडी सातारी गावरान भाषा बोलणारा आणि ती एकदम प्रमाण भाषा बोलणारी खूप चांगली मुलगी, खूप उच्चभ्रू याच्यात राहणारी, आणि तो एकदम मातीतला माणूस. आणि त्यांचं एक लव्ह स्टोरी होती. तर मी ती घेऊन इकडं एका निर्मात्याकडे गेलो. काही मुलींना वाचून दाखवलं ते अभिनेत्रींना, आणि नंतर एका निर्मात्याकडे गेलो. तो एक निर्माता म्हणाला की नाटक छान आहे, तू ॲक्टर चांगला आहेस, हा रोल तुझाच आहे, पण तुझ्याबरोबर कुठली नटी काम करणार? म्हणलं का? अरे मी एवढी नाटकं केली, मी एवढे अवॉर्ड घेतले. हां, काल परवा तू एका अभिनेत्रीला वाचून दाखवलं होतं. ती अभिनेत्री म्हणली नाटक मस्त आहे रे, पण आपल्यातला एखादा घ्या ना हिरो. आपल्यातला म्हणजे कोणातला? हे मला पहिला प्रश्न पडला. आपल्यातला म्हणजे कोण? तर म्हणाला की तू नसशील ना हिरो, तर मी हे नाटक प्रोड्यूस करायला तयार आहे. म्हटलं पण तो असं का म्हणतोय? नाही, कुठली हिरोईन काम करायला तयार नाही तुझ्याबरोबर, असं डायरेक्ट तो म्हणाला. म्हटलं थांब जरा. म्हटलं मला टॉपच्या अभिनेत्रींची नावं सांग, 3. तो म्हणाला मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी सिनियर आणि अमृता सुभाष. ठीक आहे म्हटलं.
मुक्ता बर्वे त्यावेळी एक वेगळं नाटक करत होती, त्यामुळे मुक्ता बर्वे काही त्या नाटकात काम करू शकणार नाही. सोनाली कुलकर्णी सिनियर, तिला मी ते स्क्रिप्ट पाठवलं. म्हटलं सोनाली हे नाटक आहे, हा रोल मी करणार आहे, हा रोल तुझ्यासाठी कसा वाट. सोनालीचा मला रात्री 2ला मेसेज आला, नाटक खूप छान आहे किरण, मला प्रचंड आवडलं आणि मला आत्ताच्या आत्ता तुझ्याशी बोलायचं आहे. आणि सोनालीचा मला फोन आला. सोनाली म्हणली मला खरंच हे नाटक करायचं आहे, आपण या नाटकावर सिनेमा करूया किरण, मला हे सिनेमा करायला खूप आवडेल. आत्ता असं आहे की मी एक व्हाईट लिली नाईट रायडर नावाचं नाटक करते हिंदीमध्ये, ज्याचे शोज फक्त शनिवार रविवार असतात. मग हे नाटक, त्या नाटकाला मी वेळ नाही देऊ शकणार, पण मला हे नाटक करायचं आहे, किंवा आपण याच्यावर सिनेमा करूया, थोडे दिवस थांब. म्हटलं आता नाटक तयार आपल्याला करायचंच आहे तर पण ठीक आहे म्हटलं, बघूया नंतर. म्हटलं ते सिनेमा लिहू तेव्हा बघू. आणि मग मी अमृता सुभाषला ते स्क्रिप्ट पाठवलं. अमृताने ते वाचलं, अमृताला ते प्रचंड आवडलं. अमृता म्हणाली मी तयार आहे काम करायला. आता मी त्या निर्मात्याला म्हणालो की तू म्हणत होतास तुझ्याबरोबर कोण काम करणार नाही. अमृता सुभाष, जी तू टॉपची 3 नावं घेतली, ते तिघीतली दोघी तयार आहेत. एक फक्त दुसरं नाटक सुरू आहे त्यामुळे ती करणार नाही आत्ता, पण दोघीजणी तयार आहेत. तुझं खोटं ठरलं म्हटलं, अमृता सुभाष तयार आहे काम करायला. तो म्हणा अरे चला मी करतो प्रोड्यूस. म्हटलं थांब, तू माझा जो अपमान केलायस, तुझ्याबरोबर कुठली हिरोईन काम करणार, मला तुझ्याबरोबर काम करायचं नाही. त्या प्रोड्युसरला असं की तो प्रोड्युसर आत्ता मराठीतला टॉपचा प्रोड्युसर आहे बरं का, हे मी तुम्हाला सांगतो. त्याचं प्रचंड गाजलेली नाटकं आहेत. आत्ता एक येऊ घातलेलं नाटक आहे जे सुद्धा प्रचंड गाजणार आहे, आणि ती नाट्यसंस्था म्हणाल तर फार जुनी नाट्यसंस्था आहे ती. म्हटलं मी तुला हे नाटक देणार नाही, कारण अशी जर तुझी भावना असेल की तुझ्याबरोबर कोण काम करणार. बरं तू माझं काम बघितलंस याच्या आधी, तू असंही म्हणालास की तू चांगला ॲक्टर आहेस, पण तुला मी घेणार नाही. तर ही लॉबी म्हणतो ना मी, की त्याला त्याचा ॲक्टर त्यात घुसवायचा होता, म्हणून तो मला नाकारत होता. म्हणून तो कारणं अशी देत होता की एखादा नट फ्रस्ट्रेट होऊन इंडस्ट्री सोडून जाईल, तुझ्याबरोबर कोण हिरोईन काम करणार असं म्हटल्यानंतर एखादा नट सोडून गेला असतं. आणि मग दुसरा निर्माता तयार झाला. मी आणि अमृता सुभाषने ते नाटक गाजवलं, तुफान गाजलं ते नाटक, परफेक्ट मिसमॅच. पण मला तिथं लॉबीचा अनुभव असा खूप वेळा आला. बरं ती जी हिरोईन जी आधी म्हणाली होती की आपल्यातला नट नाही आहे का, ते वाक्य माझ्या डोक्यात आहे अजून. बरं त्या हिरोईननं फार मोठं काय केलं नाट्यसृष्टीत असंही नाही, पण तिला आपल्यातला नट हवा होता. म्हणजे काय, मला याचे अर्थ कळत नाही आहेत, खरंच कळत नाहीत मला. ह्या लॉबी पलीकडे जाऊन हे विचार का नाही करत तुम्ही एक ठराविक मला हाच नट पाहिजे, मला तोच नट पाहिजे, मग किरण माने असाच असेल, मग तो अमुक तसाच असेल, मलाच घ्या असं नाही. पण एक कायम कम्फर्ट झोन बघितला जातो, ज्याच्यामुळे मराठी पुढं जात नाही. मराठी इंडस्ट्री अजिबात पुढं जात नाही. मराठी इंडस्ट्री आपल्याकडं अत्यंत चांगले रोल अत्यंत थोकरन नटांना दिले गेलेले आहेत, का तर तो माझा मित्र आहे म्हणून. अनेक बायोपिकमध्ये मोठमोठ्या नटांनी माती केलेली आहे. ती माती चांगल्या समीक्षणं खोटी लिहून ती माती त्याच्यावर टाकली गेलेली आहे, ती झाकली गेलेली आहे, ती माती केलेली. नाहीतर हे बायोपिक श्रेष्ठ ठरले नसते भारतात जर त्या रोलसाठी तुम्ही परफेक्ट माणसं जर घेतली असती, तर ते बायोपिक हिट झाले नसते, ते बायोपिक गाजले नसते. कारण आपल्याकडे ती थोर व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत. नाही, आमचाच माणूस घ्यायचा, मग आमचा तो माणूस घ्या, मग त्यानं भलेही वाईट काम करू द्यात, मग ते समीक्षणात चांगलं लिहून आणायचं. काय रोल केला आपणच म्हणायचं. अरे लोकांना आवडत नाही ना, पण ते लोक बघतच नाहीत ते सिनेमे. त्याच्यावरून तरी ओळखा की लोकांना नाही आवडलेलं, तो सिनेमा हिट झालाय का नाही. मग तुम्ही कसं समजता की ते फेवरेट आहेत म्हणून. तर हे कोंडाळ झालंय. आपणच आपल्या घरातले दोष सांगतो ना, बाहेरचा माणूस सांगेल का. तर मी त्यामुळे सांगतोय की हे मराठी इंडस्ट्रीतली लॉबी जी आहे ना, हा प्रकार बंद झाला पाहिजे. तर मराठी सिनेमा बघा कुठे जातोय. मराठी सिनेमाला प्रेक्षक नाही असं नाही. मराठी सिनेमाला प्रेक्षक आहे. मराठी सिनेमा नाकारतायत प्रेक्षक, हे बघा, नाकारतायत प्रेक्षक यायला नको म्हणतात, हे बघायला आम्ही कुठे येऊ म्हणतात. चांगला सिनेमा आला की लोक भरभरून जातात, बघतायत ना. शाहरुख खानचे सिनेमे लोक बघतायत की नाही. तुम्हाला बघायला लोकांनी यावं असं काहीतरी करा ना. मराठी सिनेमा प्रेक्षकांनी नाकारलेला आहे, हे आधी कबूल करा. जे खरंच मला कळकळीने सांगायचं की जे स्टुडिओज म्हणतात ना, अमुक एक नट पाहिजे, अमुक एक नाव पाहिजे, नका तसं म्हणू. त्या दिग्दर्शकाला मुभा द्या की त्याला त्या रोलला जो सूट होतोय तो माणूस घेऊ द्यात त्याला. आणि तुम्ही मोठे स्टुडिओ होतात ना, तुम्ही त्याची हाईप करा ना, चालवा सिनेमा. चांगला सिनेमा असेल तर तो चालेल. पण तुम्ही काय करताय की तुम्ही तुमचा नट त्याच्यावर थोपवताय. मग तो दिग्दर्शक पण काय, निर्माता काय म्हणतो की माझा स्टुडिओ हा सिनेमा घेतोय ना, मग मी हा नट घेतो जरी सूट होत नसला तरी. मग भिकारीमध्ये आपण स्वप्नील जोशीला कसं बघायचं. हो, तो खूप चांगला ऍक्टर आहे. स्वप्नील जोशी सुद्धा मान्य करेल की त्याचं काम आवडल्यावर मी त्याला मेसेज करून सांगतो की स्वप्नील काम खूप चांगलं केलंस तू.
पण काही रोलमध्ये सूट होत नसताना स्टुडिओची इच्छा म्हणून त्याला घेतलं जातं. असं नाही झालं पाहिजे ना. तर ते आजकाल ते खूप मराठी इंडस्ट्री असं नाही, चेहरा नाही बघत, काही नाही बघत, चांगली कथानक घेऊ द्यावं. सैराटसुद्धा लोकांनी डोक्यावर घेतला, फॅन्ड्री लोकांनी डोक्यावर घेतला. कुठं ओळखीचे नट होते त्यात? बाई पण भारी देवा, कुठं स्टार मोठा कोणतरी घेतला, असं काय नव्हतं. खूप चांगलं कथानक होतं, ते चाललं, लोकांना आवडलं. तर चांगला सिनेमा काढा. अमुक एक माझ्या लॉबीतलाच नट पाहिजे असं नका करू. हे मी अनुभवातून आलेलं सांगतोय. उपरा माणूस बाहेरून आलेला नाही, मी तुमच्याच घरातला आहे, मी तुमच्या फॅमिलीतला आहे. आणि मी सांगतोय की हा दोष आहे आपल्यात. जो चांगला नट आहे तो घ्या. साऊथ इंडस्ट्री पुढे का जाते, ते करतात की नाही, आपल्या नटांना घेतात ना, ते घ्या ना, कोणालाही घ्या. तुम्हाला चांगला आवडतो नट, तुमच्या लॉबीत नसू द्या, घ्या त्याला. बाणेदारपणा. काही नाही घ्यायचं मला त्यांच्याकडून. नाही काही घ्यावंच वाटत मला त्यांच्याकडून. जिद्द, जिंकण्याची तडप आणि पॅशन. देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे एक गोष्ट खूप चांगली केली आहे, म्हणजे जी मी बोलेन ती मला माहीत नाही की कितपत योग्य असेल, पण त्या माणसानं त्यांच्या पत्नींना जे स्वातंत्र्य दिले ना, ते खूप मोलाचं आहे. म्हणजे एक राजकीय व्यक्ती आहे, एक वजनदार व्यक्ती आहे राजकारणात देवेंद्र फडणवीस, पण त्यांच्या पत्नीला वाटतं मी गाणी म्हणावीत, मी खूप माझ्या पद्धतीनं मी जगावं, मी रील्स बनवावेत, मी माझ्या पद्धतीनं जगावं. पण त्यांनी कुठलाही दबाव आणून नाही तू डोक्यावरून पदर घे, खानदानी राहा आणि असंच बोल, असा दबाव नाही आणला. हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक नवऱ्यानं हे शिकावं की आपल्या बायकोचं म्हणून एक काहीतरी स्वातंत्र्य आहे, ते योग्य अयोग्य वगैरे वगैरे त्याच्यावर ते नंतर वेगळा विषय होईल, तो विषय वेगळा. पण ते जे स्वातंत्र्य दिलं ना देवेंद्र फडणवीसांनी, ते मला खरंच ॲप्रिशिएट करावं असं वाटतं की ते स्वातंत्र्य आहे. अमृता वहिनींना ते स्वातंत्र्य आहे की त्या गाणं म्हणू शकतात, त्यांना जे पाहिजे ते बोलू शकतात, बिंदास काही बोलू शकतात, की ज्याच्यावर आपण हसतो, ज्याच्यावर आपण काही जण टवाळी करतात, टिंगल करतात. पण मी कधी असं ऐकलं नाही की देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलं की गप्प बस, याच्यावर काय बोलू नकोस. ते बोलतात बिंदास. कित्येक त्यांनी आता मध्ये मध्ये काही गुपितही सांगितली की ते रात्री बाहेर पडायचे वेश बदलून. फडणवीस कधी त्यांच्यावर चिडलेले मला दिसले नाहीत किंवा नंतर त्याच्यावर बोलता नाही. तर मला हा गुण फडणवीसांचा आवडतो की घरातल्या स्त्रीला एक स्वातंत्र्य देणं, तिला तिची स्पेस देणं, हे खूप छान चांगला गुण आहे हा. आग लगे बस्ती में हम अपनी मस्ती में. काय पण होऊ दे, जळू दे, मरू दे, काय पण होऊ दे, ते त्यांच्या मस्तीत असतात. तशी वृत्ती एकदा आली पाहिजे आपल्यात, असं हे गमतीत म्हणतोय. मलाही खूप बरं वाटलं. मला ही कल्पनाच खूप आवडली, इनसायडर्स. आणि खूप मनाच्या तळात आपण अनेक गोष्टी ठेवलेल्या असतात. खरं तर मी खूप त्याला काय म्हणतात की खूप बोलणारा माणूस आहे, खूप व्यक्त होणारा माणूस आहे. शक्यतो मनात काही ठेवत नाही मी. तर मला असं ज्यावेळी तुम्ही मला बोलवलं त्यावेळी मला असं वाटलं की काय अशी गोष्ट आहे की मी बोलू शकेन. पण अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या मनाच्या तळात असतात, त्या तुम्ही बाहेर काढतात. म्हणजे हे सगळं मला असं आत्ता इथे बसून मी जे बोलतोय, संवाद साधतोय, खूप काही बोलतोय. मला ते तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. आपल्याच मनाशी आपण संवाद करतोय, आपणच आपल्याशी वाद घालतोय, असं काहीतरी खूप छान फिलिंग आलं. खूप बरं वाटलं. खूप कमी वेळा असे इंटरव्ह्यूज असतात की जे इंटरव्ह्यूज दिल्यानंतर समाधान वाटतं मनाला, आत्मिक समाधान मिळतं. ते मला आज मिळालं. थँक्यू.